राजकारणात आता असे नेते फार कमी उरलेत ज्यांची भाषणं ही बसून ऐकाविषयी वाटतात, ज्यांनी डोळे जरी वटारले तरी अनेकांना घाम फुटतो. खरं सांगायचं तर ज्यांनी कपड्यांचा रंग जरी बदलला तरी देशात ब्रेकिंग न्यूज होते. अशा नेत्यांच्या यादीमध्ये या एका नेत्याचं नाव हे आवर्जून घेतलं जातं. अनेक नेते छाती ठोकून सांगतात की माझा प्रवास गल्ली ते दिल्ली आहे, पण या नेत्याचा प्रवास हा दिल्ली ते गल्ली आहे, पण जोमात आहे. शेती असो वा टेक्नॉलॉजी, कोणताही विषय टाका, हा नेता सलग तासभर तरी बोलू शकतो. दर्जेदार राजकारण म्हटलं की या नेत्याचं नाव हे आवर्जून घेतलं जातं. आता हा नेता कोण? तर हा नेता म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांचे दादा अजित अनंतराव पवार. अगदी साहेबासारखा रुबाब असला तरी सगळ्यांसाठी अजित पवार दादाच. आज जाणून घेऊया याच अजितदादांची कहाणी. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात एबीपी माझाचा स्पेशल शो नेत्यांची कारकीर्द. अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नाव. अजित पवारांचा सर्वात उत्तम गुण म्हणजे किंवा सर्वोत्तम गुण म्हणजे डिसिजन मेकिंगमध्ये दादा ब्रह्मदेवालाही चुकवतील आणि हे त्यांनी 2 वेळा सिद्धसुद्धा केले. एक 2019 साली आणि दुसऱ्यांदा केलं ते 2023 साली. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. अजितदादांचा जन्म अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या छोट्याशा गावात झाला. अजितदादांचे वडील अनंतराव पवार यांना वाचनाची खूप आवड होती. ते पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला होते, पण शिकत असताना काही कारणास्तव त्यांना कॉलेज सोडावं लागलं. आता करायचं काय, तर अनंतरावांनी थेट गाठली मुंबई. त्यांचा एक मित्र व्ही शांताराम यांच्याकडे फिल्म प्रोडक्शनमध्ये काम करायचा. अनंतराव सुद्धा तिथेच रुजू झाले. हो, अजितदादांचे वडील फिल्म प्रोडक्शनमध्ये काम करायचे. असंही म्हटलं जातं की अनंतराव पवारांना फोटोग्राफीची सुद्धा खूप आवड होती. आता हे त्यांचं काम सुरू असताना अनंतरावांच्या आईंनी त्यांना पुन्हा घरी बोलावून घेतलं. अनंतराव घरी गेले आणि त्यांच्या आईंनी त्यांच्यावर शेती व्यवसायाची जबाबदारी दिली. अनंतराव शेतीत व्यस्त झाले. हे झालं वडिलांचं. आता अजितदादांचं. तर अजितदादांना सुद्धा बाबांसारखीच वाचनाची खूप आवड होती. 10वीपर्यंतचं शिक्षण त्यांचं अहमदनगरच्या राहुरीतच झालं. पुढे उच्च शिक्षणासाठी अजितदादा मुंबईला गेले, पण बाबांच्या निधनामुळे त्यांना शिक्षण हे अर्धवट सोडावं लागलं आणि अजितदादा पुन्हा बारामतीत परतले. गावाकडे येताच दादांची पावलं वळली ती थेट राजकारणाकडे. विषित असलेल्या दादांनी आपल्या काकांचा हात धरला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1982 साली वयाच्या फक्त 23व्या वर्षी अजितदादांनी अधिकृतरित्या ऑफिशियली इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये एंट्री घेतली. सहकारी साखर कारखान्याच्या बोर्ड ऑफ कंट्रोलवर अजितदादा निवडून गेले. पुढे अजितदादांनी सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम उरकून टाकला, लग्न केलं. 1985 साली अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं लग्न झालं. अजितदादांची गाडी वेगाने धावली. (1991 साली वयाच्या 32व्या वर्षी अजित पवार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन झाले. पुढे 16 वर्ष अजित पवार त्या पदावर कायम राहिले. आता अजितदादांना सर्वात मोठा जॅकपॉट लागला तो याच 1991 साली. 91ला झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी आपल्या पुतण्याला म्हणजेच अजित पवारांना संधी दिली आणि दादांनी सुद्धा त्या संधीचं सोनं केलं. वयाच्या फक्त 32व्या वर्षी अजित अनंतराव पवार यांचा आवाज संसदेत घुमला. अजित पवार खासदार झाले. शरद पवार त्यावेळी राज्यात होते, दादा दिल्लीत आणि पवार महाराष्ट्रात. पण 91 साली PV नरसिम्हा यांनी शरद पवारांना केंद्रात संरक्षण मंत्री केलं आणि अजितदादांनी पवारांसाठी संसदेतील जागा सोडली. ते माघारी राज्यात आले. आता शरद पवार दिल्लीत गेल्याने बारामतीची जागा ही रिक्त झाली आणि अजित पवारांनी पोटनिवडणूक लढवली. 1000, 2000, 10,000, 50,000 नाही तर जवळपास 3.5 लाख मतांनी दादा आमदार झाले. बरं, फक्त आमदार नाही तर सुधाकर राव यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार यांनी राज्यमंत्री म्हणून काम केलं. शेती आणि ऊर्जा अशी 2 विभाग अजितदादांकडे होते. त्यानंतर आत्तापर्यंत अलीकडेपर्यंत एकच समीकरण होतं, ते म्हणजे शरद पवार दिल्लीत आणि अजित पवार महाराष्ट्रात. खरं सांगायचं तर 1991, 92 आणि 93 ही 3 वर्ष देशासाठी आणि स्पेशली मुंबईसाठी खूप जास्त हॅपनिंग ठरली.
92मध्ये बाबरी कोसळल्यानंतर मुंबईत दंगल झाली आणि ती दंगल अंडर कंट्रोल येताच मार्च 93मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले. मुंबईचं वातावरण हे बिघडतंय चिघळतंय पाहता PV नरसिंहराव यांनी एक निर्णय घेतला आणि शरद पवारांना पुन्हा राज्यात पाठवलं. शरद पवार राज्यात आले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. पुढे 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग 6 टर्म्स अजित पवार निवडून आले. या संपूर्ण कालखंडात अजित पवारांनी अनेक मंत्रिपदं भूषवली. वित्त असो, ऊर्जा असो किंवा पाणी पुरवठा, अजितदादांनी धुरळा उडवला. पण अजित पवारांचा डाऊनफॉल सुरू झाला तो 2009 साली. काही सिंचन प्रकल्पांच्या मंजुरीमुळे अजित पवार नजरेत आले आणि विरोधकांच्या टीकेचे धनी ठरले. सिंचन घोटाळ्यांच्या आरोपांची सुरुवात इथूनच झाली. पण याच 2009 साली अजित पवारांना दुसऱ्यांदा जॅकपॉट लागला. खरं सांगायचं तर खूप मोठी लॉटरीच लागली. छगन भुजबळांनी त्या वर्षी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि त्या जागी अजित पवार यांची वर्णी लागली. दादांच्या ऑफिस बाहेर पाठी लागली. अजित अनंतराव पवार कॉमा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य. आता दादा उपमुख्यमंत्री झाले खरे, पण विरोधकांनी सिंचन प्रकरण लावून धरलं. अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप झाले. हे प्रकरण सुरू असतानाच आणखी एक प्रकरण ताजं होतं, ते म्हणजे आदर्श घोटाळ्याचं. पण आदर्श घोटाळ्यामुळे अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण पुढे अजितदादांनी सुद्धा विरोधकांचा गेम केला. 2012च्या सप्टेंबरमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. दादा म्हणाले की जोपर्यंत आरोपांमधून मुक्त होत नाही तोवर मंत्रीपद स्वीकारणार नाही. यानंतर पुढे महिन्याभरात राज्य सरकारने श्वेतपत्रिका काढली आणि अजितदादांना क्लीन चिट दिली. पुढे काय, अजित पवारांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले. हे झालं 2012चं. आता 2014. आता 2014ला हे सगळ्यांना माहिती आहे, 2014मध्ये मोदींची लाट होती आणि मोदींच्या लाटेत भले भले वाहून गेले. राज्यातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्तासुद्धा गेली. पण या लाटेत दादांची स्पीडबोट ही टिकून राहिली. दादांचा विजय कायम राहिला. खरं सांगायचं तर अजित पवारांच्या आयुष्याला फिल्मी वळण लागलं ते 2014 नंतर पुढे 5 वर्षांनी, म्हणजेच 2019 साली. 2019 साली राज्यात विधानसभेची निवडणूक झाली आणि शिवसेना भाजपचं मुख्यमंत्री पदावरून थाटलं. पुढे सुरू झाला तो राजकारणातला राडा. सगळेच पक्ष आपापला सत्तेचा मार्ग शोधत होते आणि हाच मार्ग शोधत असताना भाजपला बाजूला करत उद्धव ठाकरेंनी शरद पवार यांच्याशी चर्चा सुरू केली आणि आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यात सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण अचानक अजित पवार नावाचा एक बॉम्ब फुटला. 23 नोव्हेंबर 2019 वार शनिवार. राज्यातील जनतेची सकाळ झाली ती एका फोटोने. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा शेखहँड करतायत आणि मागे भगतसिंग कोश्यारी दिसत आहेत. या कार्यक्रमाचं अनधिकृत नाव होतं पहाटेचा शपथविधी. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांचं समर्थन घेतलं आणि भाजपसह सत्ता स्थापन केली. अजितदादांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ही दादांची तिसरी टर्म. दादा तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाला होता. आता कोणी म्हणतं हे बंड होतं, कोणी म्हणतं हे शरद पवारांची खेळी होती, तर कोणी म्हणतं आणखी काय होतं. पण ते नेमकं काय होतं, ते नक्की काय होतं हे फक्त आणि फक्त 2 जणांना माहिती आहे, शरद पवार आणि अजित पवार. इथे दादांनी सत्ता स्थापन केली आणि तिथे शरद पवारांनी फासे फिरवले. दादा फडणवीसांचं सरकार फक्त 3 दिवसात पडलं. अजित पवार पुन्हा माघारी आले. त्याच महिन्यात 28 नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की या सरकारमध्ये अजित पवार हे उपमुख्यमंत्री राहिले. अजित पवारांची ही 4थी टर्म. पुढे 2022 साली राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेनेत भगदाड पडलं. ठाकरेंची शिवसेना शिंदेंची झाली. मवियाचं सरकार पाडत एकनाथ शिंदे भाजपसह गेले आणि थेट राज्याचे मुख्यमंत्री झाले. एकनाथ संभाजी शिंदे
ईश्वर साक्ष शपथ घेतो की आता राज्यात सत्तांतर झालं. जे आधी सत्तेत होते म्हणजे महाविकास आघाडी आता विरोधी बाकावर बसली होती. त्यामुळे विरोधी पक्षनेता कोण होणार याची चर्चा सुरू झाली आणि प्रामुख्याने पहिलं नाव हे जयंतरावांचं वगैरे होतं. पण तिथेही अजित पवारांना जॅकपॉट लागला. विरोधी पक्षनेते झाले अजित अनंतराव पवार. पण ते फार काळ विरोधी पक्षनेते राहू शकले नाही. त्याचं कारण म्हणजे पुढे वर्षभरातच म्हणजे 2023च्या जून जुलै दरम्यान स्वतः अजित पवारांनी बंड केलं आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन अजितदादा थेट भाजपसह गेले. दुपारची वेळ होती आणि अजितदादांसह राष्ट्रवादीचे काही आमदार राजभवनावर दाखल झाले. आता कुणालाच कळेना की नेमकं काय सुरू आहे आणि अनेक चर्चासुद्धा रंगू लागल्या. आणि अशातच एक बातमी समोर आली की अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होणार. ही बातमी येताच पुढे तासाभरात अजित पवारांनी शपथविधी सोहळा उरकून टाकला आणि महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांनी हालचाल करण्याआधीच अजित पवार यांनी करेक्ट कार्यक्रम केला. अजित पवार 5व्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून पुढे वर्षभरातच म्हणजे 2024 साली अजित पवारांनी एक मोठा गेम करण्याचा प्रयत्न केला. पण ते चांगलेच फसले. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवारांना म्हणजे बहिणीच्या विरोधात स्वतःच्या पत्नीला निवडणुकांच्या रिंगणात उतरवलं. दादा ठाण मांडून बारामतीत होते. पण हाती आला तो पराभव. सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. खरं तर इतक्या वर्षांच्या या टाईम स्पॅनमध्ये या करिअरमध्ये दादांनी पाहिलेला हा पहिलाच पराभव. त्यामुळे हा पराभव दादांना नक्कीच जड गेला असेल. पण अजित पवार हा काही खचणारा माणूस नाही आहे. पंख छाटले तरी झेप घेणार अशी दादांची जिद्द असते. अजितदादा कधी कधी आपल्याला टेन्शनमध्ये दिसतं. त्यांची बॉडी लँग्वेज अशी फार टेन्स वाटते पण ते तात्पुरतं असतं. म्हणजे दादांमुळे 4 नेत्यांना टेन्शन येईल पण दादांना तसलं काही येत नसतं. तर हा होता अजितदादा यांचा प्रवास. ही होती अजित पवार यांची कहाणी. खरं तर अजित पवारांनी अनेक पदं भूषवली आहेत पण एक पदापासून दादा नेहमीच जरा दूर राहिले. ते म्हणजे मुख्यमंत्रीपद. त्यामुळे अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार हा प्रश्न त्यांनासुद्धा पडला असेल, जनतेलासुद्धा पडला आहे, मे बी पवारांनासुद्धा पडला असेल. तर या प्रश्नाचं उत्तर कधी मिळतं आहे हे पाहणं आता येत्या काळात गरजेचं असेल. पुढे काही महिन्यांवरती विधानसभा निवडणूक लागणार आहे. त्या विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीची सत्ता आलीच तर मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.